साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भारत सरकारने ग्रामीण भागातील असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक स्वरूप देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे। ही योजना 2020-21 पासून सुरू आहे। या योजनेचा उद्देश असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक स्वरूप देणे, उत्पादनात गुणवत्ता आणि मूल्यवर्धन करणे, अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करणे, ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे। आर्थिक सहाय्य: वैयक्तिक उद्योजकांना त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान, जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत लाभ। SHGs, FPOs, सहकारी संस्था यांना मूल्य साखळीतील अन्न प्रक्रिया यंत्रणा उभारण्यासाठी अनुदान। सामायिक पायाभूत सुविधा जसे की प्रक्रिया केंद्र, शीतगृह, गोदाम यासाठीही अनुदान। उत्पादनाच्या ब्रँडिंग आणि विपणनासाठी एकूण खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान। पॅकेजिंग, मानकीकरण, गुणवत्ता नियंत्रणासाठी मदत, प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 5 लाखांपर्यंत सहाय्य। उद्योजकांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास, तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन, बँक कर्ज जोडणीसाठी सहाय्य। योजनेसाठी पात्रता: असंघटित अन्न प्रक्रिया उद्योग, वैयक्तिक सूक्ष्म उद्योजक, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक गट, सहकारी संस्था व सहकारी उत्पादक संस्था। योजनेअंतर्गत समाविष्ट उद्योग: फळे व भाजीपाला प्रक्रिया, धान्य व कडधान्य प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, मांस व कुक्कुटपालन प्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया, तेलबीज प्रक्रिया। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, जमीन भाडे करार दस्तऐवज, भागीदारी करार किंवा संस्था नोंदणी। इच्छुक उद्योजकांनी आपल्या जिल्हा किंवा तालुका स्तरावरील कृषी विभागाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा। अर्ज प्रक्रिया संबंधित अन्न प्रक्रिया विभागामार्फत राबवली जाते।